नमस्कार यूट्यूब फॅमिली. तर आज आपण बनवणार आहोत खुसखुशीत आणि कुरकुरीत असे मेथी वडे. रेसिपी एकदम सोपी आहे, तुम्ही नक्की ट्राय करा. चला तर रेसिपीला सुरुवात करूया. इथे मी मेथी स्वच्छ धुवून नंतर ती बारीक कट करून घेतले. आता आपण यासाठी लागणारे साहित्य पाहूया. इथे मी घेतला एक छोटा चमचा बडीशेप, जिरे, एक मोठा चमचा धने, त्याचबरोबर एक मोठा कांदा उभा कट करून घेतला आहे. एक वाटी पोहे स्वच्छ धुवून घेतले, पांढरे तीळ, त्याचबरोबर इथे मी घेतले लसूण, आलं आणि चवीनुसार मिरची. त्याचबरोबर मी इथे घेतले एक मोठी अर्धी वाटी बेसन आणि एक लहान अर्धी वाटी तांदळाचे पीठ. इथे मी एक चॉपर घेतला आहे, त्याच्यामध्ये आलं, लसूण आणि मिरची, त्याचबरोबर धने, जिरे, बडीशेप आणि भिजवलेले पोहे ह्याच्यामध्ये घालून हे छान बारीक करून घ्यायचं आहे. ओबडधोबडच आपल्याला हे करून घ्यायचं आहे. मी हा मेशोवरून मागवला आहे, ह्याचा मला खूपच छान उपयोग होतो. तुम्हालाही हवा असेल तर तुम्ही नक्की मागवू शकता. क्वालिटीला एकदम बेस्ट आहे. इथे तुम्ही बघू शकता याप्रमाणे वाटले गेले आहे. आता ह्याच्यामध्ये थोडंसं पाणी घालून मी पुन्हा हे बारीक करून घेणार आहे. या पद्धतीने इथे छान असं ओबडधोबड मी वाटून घेतलं आहे. आता मेथीमध्ये उभा चिरलेला कांदा, पांढरे तीळ, चिमूटभर हळद, चवीनुसार मीठ, चवीनुसार लाल तिखट आणि जे आपण चॉपरमध्ये जे बारीक करून घेतलेले साहित्य आहे ते सर्व याच्यामध्ये घालायचं आहे. त्याचबरोबर इथे घालायचं आहे बेसन पीठ आणि तांदळाचं पीठ. आता हे सर्व मिक्स करून घ्यायचं आहे. अशा छान छान व्हिडिओसाठी प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब आणि लाईक करा. हे सर्व मिक्स झाल्यानंतर थोडं थोडं पाणी घालून याचा घट्टसर गोळा बनवून घ्यायचा आहे. याप्रमाणे आपल्याला गोळा बनवून घ्यायचा आहे. आता आपण वडे बनवायला घेऊ. यातील थोडासा भाग घेऊन एका हाताने छान असा गोल बनवून घ्यायचा आहे आणि दुसऱ्या हाताच्या तळहातावरती ठेवून त्याला प्रेस करून छान त्याला आकार द्यायचा आहे. या पद्धतीने तुम्ही ते बघू शकता. मी छान असा आकार देऊन त्याला बनवून घेतला. आपण पुन्हा एक करून पाहूया. बघा, या पद्धतीने आपल्याला गोल करून घ्यायचा आहे. नंतर तो दुसऱ्या हाताच्या तळावरती ठेवून छान प्रेस करून त्याला आकार द्यायचा आहे. या पद्धतीने सर्व वडे आपले बनवून घ्यायचे आहेत. इथे मी वडे बनवून घेतलेत. आता गॅसवरती तेल गरम करून घेतले, त्याच्यामध्ये हे वडे सोडायचे आहेत. मीडियम गॅसवरती आपल्याला हे वडे तळून घ्यायचे आहेत. ही रेसिपी तुम्ही नक्की ट्राय करा. आता हे वडे एका बाजूने भाजले गेलेत. आता हे आपण परतून घेऊया आणि दुसऱ्या बाजूनेही खरपूस असे भाजून घेऊया. वड्यांना काय सुरेख रंग आलाय, तुम्ही इथे पाहू शकता. अशा छान छान व्हिडिओसाठी बेल आयकॉनचे बटन दाबा, जेणेकरून माझ्या सर्व रेसिपींचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळत जाईल आणि तुम्हाला सर्व रेसिपी पाहता येतील. आता या पद्धतीने सर्व आपले वडे बनवून घ्यायचे आहेत. इथे तुम्ही बघू शकता एकदम कुरकुरीत आणि क्रिस्पी असे हे वडे बनले गेले आहेत.
वाव, काय छान दिसत आहेत. आपले वडे इथे तयार आहेत. धन्यवाद.